आज आपण पौष्टिक अशी कोबीची भाजी डब्यासाठी उत्तम बनवणार आहोत। आता आपण बारीक असा कोबी चिरून घेतला आहे, अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर त्यातलं पाणी निथळून काढलं। त्याच्यानंतर आपण बारीक मिरच्या चिरून घेतल्या आहेत 5-7, त्याच्याबरोबरच लसूण सोलून घेतला आणि मुगडा भिजत ठेवलेली आहे। आता कढई गरम करायला ठेवूयात, त्यात 3 चमचे तेल टाकले, जिरी मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, लसूण टाकले आहे आणि मग मिरची टाकून ते थोडे फ्राय होऊन गेले। त्याच्यातच मग फ्राय झाल्यावर आपण हळद टाकली आणि 1 चमचा मीठ टाकले आणि थोडंसं फ्राय केलं आणि आपण चिरलेला कोबी होता तो टाकून घेतला आणि तो थोडा फ्राय केल्यावर त्याच्यातच आपण परत मुगडा टाकली, जी की आपण भिजत ठेवली होती। कोबी थोडा शिजून द्यायचा झाकण ठेवून। आता शिजला आहे, त्यातलं पाणी आटलं आहे थोडंसं, त्यामुळे पाण्याचा शिंपडा देऊन पुन्हा एकदा थोडंसं फ्राय करून घ्यायचा आणि चिरलेली कोथिंबीर टाकून ती मस्त अशी भाजी तयार होते, झटपट होते।